मंडळी, लग्नाळू आई आज आपल्या मुलासोबत चालली आहे परदेशाच्या टूरवर. बघूया तिथे तरी तिला आपल्या मुलासाठी मुलगी सापडतीये का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकरांचं. हॅलो, MHJ टूर्स. आम्ही तुम्हाला पोहोचवतो. कोण? आजोबा? हो हो, सिनियर सिटीजन साठी स्पेशल पॅकेजेस आहेत. कुठे न्यायचंय? स्मशानात? अहो, काय वाटेल ते काय बडबडताय. आम्ही तुम्हाला पोचवतो म्हणजे आम्ही तुम्हाला इच्छिक स्थळी पोचवतो. ठेवा फोन. आई ये. काय गरम होतंय मेलं. मग त्या सूर्याला ना आग लावली पाहिजे एकदा सगळ्यांनी मिळून. कशाला हे मफलर आणि शाली घेऊन आली आहे? कशाला म्हणजे दार्जिलिंगला थंडी असते मी ऐकलंय. म्हणून डोंबिवलीपासून शाल घेऊन येशील. एक्सक्यूज मी मिस्टर ओमकार. अरे हॅलो हॅलो. हे कुठे हे तिकडे ठेवा. हॅलो 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 काळे सर. हॅलो काळे सर, ही माझी आई. नमस्कार आई. कसं वाटतंय? म्हणजे तुमचा मुलगा तुम्हाला 7 समुद्र पार घेऊन चाललाय. म्हणजे आई 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 कॅमेरात बघ. कशाला आता बबडू? बघ तर कॅमेरात बघून मला उत्तर दे. आपण कुठे चाललोय आई? दार्जिलिंगला चाललोय. चूक. आई, आय एम सो सॉरी. मी तुझ्याशी खोटं बोललो. बबडू, आपण दार्जिलिंगला नाही, आपण दुबईला चाललोय. सरप्राईज. आपण दुबई? आपण खरंच? अगं, माझं कधीपासनच स्वप्न होतं तुला दुबईला घेऊन जायचं. का विचार? का? आभाळा एवढं मोठं मन असलेल्या माझ्या आई समोर तो बुर्ज खलिफा पण ठेंगणाय हे मला दाखवायचंय त्याला. मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे मी कधीतरी दुबई वगैरे बघेन. मला थँक्यू बबडू. बापरे, सरप्राईज दिलाय त्यांनी एकदम मला. मला काय पुण्य केलं मी गेल्या जन्मी की असं पोर माझ्या पोटी जन्माला आलं. खरंय खरंय मिस्टर ओमकार. दिस इज अ ब्युटिफुल सरप्राईज. थँक्यू. आणि जगातली प्रत्येक आई हे डिझर्व करते सरप्राईज. अहो, याला सवयच आहे. हा ना, असाच आहे. याला ना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. सतत सरप्राईजेस देत असतो. आणि आत्ताच नाही, लहानपणापासून एवढासा होता ना लहानपणी, तेव्हा म्हणायचा आई शू झाली सांगायचा. आणि डायपर उघडलं की सरप्राईज. आई केवढं ते सरप्राईज. माझा व्हिडिओ सुरू आहे. केवढं ते सरप्राईज काय? ती पण येऊ दे. येऊ दे काय? एनिवे, वी आर हॅपी टू होस्ट यू ऑन दिस ट्रिप. येस येस. बाकी सगळे ग्रुप मेंबर झाले की आपण लगेच निघूया. आरामात. काहीच काही नाही, काहीच काही नाही. येऊ दे. येस येस. स्टोरी पोस्ट. थँक्यू. अगं हो, थांब. आता दुबई आहे तर हे नको. काय करतेस आई? ऑफिस इथेच आहे ना. हॅलो, वेलकम प्रिया मॅम. वेलकम वेलकम. लगेच इकडे राहू दे. येस, थँक्यू. मी एंट्री करून आलो. येस. थँक्यू वाली बघ. थँक्यू वाली. एक्साइटेड फॉर दुबई? ऑफकोर्स. हा काही प्रश्न आहे का? सॉरी, मला उशीर नाही ना झाला. उशीर कुठे अगं, अगदी बरोबर वेळेत आलीस. अगदी बरोबर टायमिंग आहे तुझं. पण अजून बाकी लोक यायचे आहेत ना, तर मी काय म्हणते, आता असंच कॅज्युअल मध्ये तू आणि बबडू कोपऱ्यात जा. इथेच बसा, गप्पा मारा. आई थांब. मी बघत नाही, गप्पा मारा. काही नाही. काय काय बोलताय? हे काय करताय तुम्ही? ऐको, सॉरी. मी ओळख पण नाही करून दिली डायरेक्ट. सॉरी. हा, माझा बबडू म्हणजे ओंकार. हा आमचा एकुलता एक मुलगा. 12 लाखाचं पॅकेज आहे. 12 लाखाचं. आणि डोंबिवलीत एक बंगला आहे मोठा. आणि एकुलता एक असल्यामुळे काय आमचं जे आहे ते सगळं याचाच आहे ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबा हा निर्व्यसनी. एकही व्यसन नाही. आणि कोणी गर्लफ्रेंडच नाही आतापर्यंत. एकही नाही. 30 फुटाच्या रेडियस मध्ये एकही स्त्री अजूनपर्यंत आली नाही. खरं सांगू काकू, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. आई बंद पड ना जरा वेळ. बंद पड. ऑफ हो तू. ऑफ हो. तुम्ही प्लीज. मला या. हा, इथे ये. या बाजूला ये. बस.
काय चाललंय आई, काय चाललंय काय तुझं? इकडे इकडे ये ना, इथे उभी राहा ना. थांब जरा आई, तू बस प्लीज. नको हे करू, नको हे करूस आई. एक्सक्यूज मी प्रियाजी. मला नाही करायचं तुमच्याशी लग्न. अहो मी त्याच्यासाठी आलेलोच नाहीये, पण मी सॉरी म्हणायला आलोय तुम्हाला. हा, नाही प्लीज त्यांना सांगा की हो, आय एम नाही. नॉट इंटरेस्टेड येस, लाईक हॅलो मिस्टर काळे. हॅलो हॅलो हाय. हाय. लगेच तिकडे ठेवा. ओ तिकडे ओके. या या प्लीज. कुठे होता आशा? प्रिया बेबी, सॉरी फॉर बिंग लेट. सासरे बुवांच्या पाया पड. पाया पड. मुलगी ना तुमची? अरे मुलगी नाही हो, अरे बायको आहे ती माझी. तुम्ही तुम्ही हो. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? नाही नाही काही प्रॉब्लेम. हे कॉंग्रॅच्युलेशन्स. फॉर व्हॉट? लग्न तुमचं छान. 5 वर्ष आधी झालंय लग्न. कॉंग्रॅच्युलेशन्स टू मी. मर. तू ना मर, तुझं काहीही होऊ शकत नाही. काय पाप केलं मी की असं पोरग जन्माला आलं माझ्या पोटात? आत्ता बोलत होतीस पुण्य काय केलं, हा पोरगा जन्माला आला, आता पापावर आलीस तू आई. कारण मला वाटत होतं तू दुबईला वाळवंट दाखवायला नेतोयस. मग आता- इथे तुझ्या आयुष्याचंच वाळवंट बघावं लागतंय मला. मी काय करू? इथे या टकल्या टुकल्याचं लग्न झालं. हं? तू बसलाय सेल्फी स्टिक हातात धरून बसतो. एक मिनिट. टकल्या टुकल्याचे झालं म्हणजे काय बोलताय त्या? तुमच्या आईना तोंड सांभाळून बोलायला सांगा बरं. माझ्या आईला मी नाही सांगतो. नाही, मी तुम्हाला नाही डायरेक्ट बोलले. मी तुम्हाला नाही, मी ह्याला बोलले खरं तर. मला नाही बोलले तुम्ही? नाही. अरे माझ्याशिवाय दुसरं कोण टकलंय इथे? मला बोलले तुम्ही. नाहीतर काय म्हणजे टकल्या माणसाने काय जगायचंच नाही? टकलं असणं म्हणजे काय रोग आहे का? म्हणजे टकल्या माणसाने लग्न सुद्धा करायचं नाही? हो सर तुम्ही का बरं चिडताय? तुमच्या डोक्यावर तर ऐका सर पण टक्कल ही काही लपवायची गोष्ट नाही बरं का. अरे मिरवायची गोष्ट आहे ती. मी माझं टक्कल असा अभिमानाने मिरवतो. हा सगळे फिदा येतो माझ्या टकल्यावर. ही पण आहे ना माझं टक्कल पाहून तिने लग्नाला होकार दिलाय. आय जस्ट लव्ह बॉल्ड मॅन. मला टक्कल खूप आवडतं. काढू प्लीज मिस्टर काळे. जस्ट जोकिंग. यु नो म्हणजे हे असे केस असण्यापेक्षा ना हे असं टक्कल असलेले पुरुष मला एवढे आवडतात ना. वाढवा तुम्ही केस वाढवा. हं? कोंबडे करा केसांचे, रंग लावा, जेल लावा, वाढवत बसा केस. आई काय बोलते? ते काय चाललंय? केस वाढवत आहेत. पण ऐक ना, हे बघ इथे बघ, इथे मागे गेली आहे बघ त्याची हेअरलाईन. आधी इथे होती, ती गेली मागे. मी खरंच सांगते तुला, हा ना तू 1 वर्ष थांबलीस ना हा पूर्ण गोटा होईल. मग करशील का लग्न? प्लीज बोलताय अहो मला नाही करायचं तुमच्याशी लग्न मिस्टर ओंकार. का सांगताय सतत? नाही त्यांना सांगा. ऐका माझं लग्न झालंय. ओके हा. माझं लग्न झालंय. हो माहितीये मला लग्न झालंय. आई खर तर जिथे गोलकीपर असतो ना तिथेच गोल मारायला मज्जा येते. कॉलेजमध्ये आहेस? हो काय बोलताय? त्यावर आहेस? गोलकीपर असतो, गोल मारायला मजा येते. वेडी आहेस जरा. 1 मिनिट. लग्न झालंय सारखं सांगायची काही गरज नाहीये. तुझ्या एकटीचं नाही झालंय लग्न. इथे भरपूर लोकांची, आमची पण लग्न झाली आहेत. आमच्या घरात तर 2-2, 3-3 झाली आहेत. काही बोलू नकोस. कोणाचं 2-2, 3-3 लग्न झालेत आपल्या घरात? सुलू आत्याच्या 2 मुलांची झाली, राजेश काकाच्या 3 मुलींची झाली. त्याला 2-3 लग्न नाही म्हणत ग. एका माणसाची 2-2, 3-3 लग्न होतात तेव्हा म्हणतात 2-2, 3-3 लग्न ए, झाले. गप्पा बस. तू नको शिकवस मला बिन लग्न्या. मला सांगतोय लग्नच होत नाहीये. सगळ्यांसमोर मला तू बिन लग्न. हॅलो हाय मिस्टर काळे. हॅलो हाय. वेलकम. हाय. आय होप आय एम ऑन टाइम. हे टाइम म्हणजे बरोबर टाइम. रुमाल टाक हे घे. रुमाल टाक. रुमाल टाक काय? एसटी स्टँड वरची रसवाली आहेस? रुमाल टाक करतेस. सेट कर. सेट केस आहेत का ती सेट करायला? किती नाव बघ छान आहे. शिवाली ओंकार. ते हॅशटॅग बनवतात ना ते पण मस्त होईल. शिवाली ओंकार हॅशटॅग शिकार. किंवा हॅशटॅग ओवाली. हॅशटॅग मवाली वाटतेस तू आता. जरा थांब. एक्सक्यूज मी, व्हॉट्स गोइंग ऑन? सिंगल लाईफ. My son, no single life going on and on and on and on and on.
हो मी मात्र वेडी. हा? मी मात्र वेडी. ह्याच्यासाठी मुलगी बघतीये. नो लेडी. नो लेडी, पण मी वेडी. याच्यासाठी मुलगी बघतीये. सुने विना एकटी जगतीये. याला कोणी मिळेल का? मला मला सुनेचं तोंड दिसेल का? मांडीवर नातू खेळेल का? आशा आता उरली नाही, पण हाऊस मात्र सरली नाही. हा मे गेला जून येईल. मे गेला जून येईल. माझ्या घरी सून येईल का हो? माझ्या घरी सून येईल. नटी सम्राट कविता पाठ करून आलीस घरून माझ्यासाठी. कविता 4 चौघांसमोर सतत तुला माझ्या लग्नाचे वाभाडे काढायचे असतात. मी कसं सिंगल आहे मला नुसतं विकायला काढत असतेस तू. कोणाला तरी आवडत असेल ना जगात शिळा बोंबील. मी शिळा बोंबील आई. मी शिळा बोंबील कोणीतरी घ्या रे. कोणीतरी घ्या ना रे प्लीज. मी वाटा लावते हवं तर. आई काय शिळा बोंबील घ्या ना रे. कोणीतरी पदरात घ्या ना त्याला. पदरात घ्या ना. कोणीतरी पदरात घ्या ना. अगं थांब आई. काळे सर नको हे करूस ना प्लीज. नको ना करूस आई. त्यांना बसवा जरा प्लीज. त्यांना Please ना आई. पाणी द्या जरा. काय पाणी? मॅम प्लीज तुम्ही शांत व्हा. आय एम सॉरी टू आस्क यू मिस्टर ओमकार, पण तुमचं वय काय? 35. हो काय? आणि सिंक्रो मध्ये का होय? सॅड सो सॅड. म्हणजे एवढ्या वर्षात 30 फुटाच्या आत पण एकही मुलगी नाही आली. नाही ना. 35 झाले तरी कोणी गर्लफ्रेंड नाही तर हे असंच होणार. चिडचिड होते राईट. या अरे हो काय हो? अरे सिंक्रो मध्ये का हो करताय? स्लीपला कॅच सुटलाय हो करताय ते? कळतंय माझं दुःख. अरे कळतंय काय? कळतंय मी सिंगल आहे आणि मी 35 वर्षाचा आहे म्हणून तुम्ही सिंगल आहे 35 वर्ष. ओ मूर्ख कुठले? ओ ए तू कशाला आला रे ओ करत? तू का आला ओ करत? तू का ऐकलास इकडे ओ करत आलास ते? माझ्या फोनवर मी रिॲक्ट होतो. तुला काय प्रॉब्लेम आहे? एक्सक्यूज मी. तुम्ही ओरडू नका. बेबी काय झालंय ना हे 35 झाले तरी यांची गर्लफ्रेंड आणि लग्न नाही झालंय म्हणून सगळे ओ. अरे थांबा यार नका रे ओ करू सतत. आजकाल बेबी कोणी कोणाला म्हणतं. फॅशन आहे काय? एक्सक्यूज मी आंटी. बेबी मीन्स ही इज माय हजबंड. येस माझा नवरा आहे तो. आय एम मॅरिड. येस अँड सी इज माय पार्टनर ही कायम. काय तू येस तू येस तुला काय प्रॉब्लेम आहे? जीभ थोडी जड आहे ना. जीभ जड आहे. याची पातळ आहे. बाहेर काढ. काय करतेस? बाहेर काढ. याची पातळ आहे एकदम. सुभाषित म्हणून दाखव पटापटा. म्हण ना. एक्सक्यूज मी काकी. माझी पण जीभ आहे ना पहिला नॉर्मलच होती. ही मला हो बोलत नव्हती ना म्हणून मी जळतं कापूस जिभेवर ठेवलं आणि हिला आय लव्ह यू असं बोललो. त्याच्यामुळे मग ती मला पटली. हो आणि हे त्याने माझ्यासाठी केलंय. ओके ना तर मला जीभ जड वगैरे चालणार आहे. येस बघितलं इथे मुलं जिभेवर कापूर ठेवून पोरी पटवतायत आणि तुम्ही बसा सुभाषित पाठ करत बसा. हा, अभ्यास करत बसा. घरामध्ये सर्टिफिकेट मिळवा अभ्यासाची सगळी. तेच करत बसा. मग लग्न पण त्या सर्टिफिकेट अशीच कर ना. छोटी छोटी सर्टिफिकेटच जन्माला घाल. मोठा झालास की ती सर्टिफिकेटच तुझ्या डायपर बदलती. काय बोलतेस जरा थांब. सगळ्यांसमोर सतत मला एम्बॅरेस करत असतेस. मी तू एम्बॅरेस करतोयस मला. तिच्या वाक्यावर चुक 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 चुक. माझ्यावर ज्या चुक 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 नाही तिच्या वाक्यावर चुक 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 करताय. बरोबर आहे त्यांचं. करणारच ते चुक 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 चुक. मॅम तुम्ही प्लीज शांत व्हा. या ट्रिप मध्ये ना कोणाचं तरी यांच्याशी जुळेल. काय नाही नेव्हर होणार. नो. हा होऊ शकेल. I mean, काही नाही होणार. होईल काहीही होणार. त्या फांदीला पण कोंब येतो कधी कधी. होऊन जाईल. हे होईल एक वेळ पण हे नाही होणार. मी ओळखते चांगलं याला. पेदरा आहे हा. याचं काहीही होऊ शकत नाही. हो आहेस जरा एक काम करा. या दोघींपैकी एकीच्या नवऱ्याला लांब बसवा आणि ह्याला तिच्या बाजूला बसवा. 50 रुपये घ्या. 100 घ्या हवे तर पण बसवा. हे घ्या. तुम्ही काय करताय हे? हा मी तुम्हाला असला माणूस वाटलो का? आणि ती मी असं काहीतरी करीन फक्त 50-100 साठी? हो म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दिले तर कराल का तुम्ही? हो सगळं ऐकू येते तिकडे.
आय एम सो काय 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 बडबडताय तुम्ही हा? एकतर आपल्याला आधीच उशीर होतोय. Exactly. वी हॅव टू लिव्ह. येस 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 आपण निघूया आपण निघूया. चला चला. सॉरी 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 हॅलो 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 एव्हरीवन. काय मिस्टर काळे, व्हॉट्स गोइंग ऑन? आम्हाला सोडून चाललंय दुबईला? नाही नाही, आम्ही तुमचीच वाट बघत होतो मिस्टर फेलिक्स. हो, मिस्टर फेलिक्स. थँक्यू. देव पावला, काय देव पावला. एक मागितली 2-2 दिले आहेत. आता तरी अरे. नाटकं करू नकोस हं. काय करतेस? फ्लर्ट कर, एक तरी नक्की लागेल. अगं लॉटरी आहे का ती लागायला? थांब आई जरा. फ्लर्ट कर. एक्सक्यूज मी काय म्हणतात या काय 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 म्हणाले आता या? काही नाही. फ्लर्ट कर म्हणाल्या काहीतरी. फ्लर्ट कर काय? आमचं ठरलंय. काय कोणाशी? एक मिनिट, कोणाशी म्हणजे मी काय सोडायला नाही आलो त्यांना. एक मिनिट, कोण आहेत ह्या? दे आर माय बेटर हाफ. या दोघी या दोघी येस. काय काय इथे लोकांना एक पण मिळत नाहीये. 2-2 गुन्हा आहे. बऱ्या मुलांना एक सोडा आमच्यासाठी, नाहीतर मग बघा जेलमध्ये पाठवू तुम्हाला. थांब जरा आई. आत्ताच्या आत्ता जेलमध्ये. एक सोडा. एक मिनिट. आम्ही सिच्युएशनशिप मध्ये आहोत, लग्न नाही केलंय. म्हणजे दोघी हो. एक मिनिट, म्हणजे काय? सिच्युएशनशिप म्हणजे आमचं नातं मुक्त आहे. आमच्या नात्यात कुठलीच आश्वासनं नाहीयेत, कुठलाही बंधन नाहीये. कुठली जबाबदारी नाहीये. मुळात ना आमचं नातं मैत्रीपेक्षा थोडस जास्त आहे. पण रिलेशनशिप पेक्षा थोडस कमी. दॅट्स कॉल सिच्युएशनशिप. शपथ, हे किती भारी आहे. ऐका ना, एवढं तुमचं शिप आहे तर आमचा बबडू कुठे ऍडजस्ट होतो का बघा ना. ऍडजस्ट होतोय का? ऍडजस्ट होतोय. आपला जरा काय थांब जरा, तू काही बोलू नकोस आता. एक मिनिट, ऍडजस्ट व्हायला तो काय छोटा कांदा आहे, वजन कमी पडलं म्हणून टाकला. छोटा कांदा कोणाला बोलतोस रे? मी छोटा कांदा, तू मोठा मुळा. मग जा. एवढा नको चिडूस. तू जा तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर दुबईला. नाहीये ना, हे सिंगल एट 35. करा सगळं करा. ओ चक 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 चक. अरे अरे हायदय्या पण करा आता. सिंक्रो मध्ये करा ना. एक मिनिट मित्रा, एवढा चिडू नकोस. कुठेतरी जाईन तुझा राग सगळा काढून टाक. राग काढू काय रे? हा तुझ्यावर राग काढू काय? आला आणि ओ करतोय. ओ ही एक मालमेन गप काय? तर मला बोलू बोलून जर मुलगी पटत असेल तर ती नको पटवूस मुलगी. मूर्खा कोण? काढ मला विकून टाक मला सोमवारच्या बाजारात एकदाचं काय ते, म्हणजे तुला मोकळे होशील. वा MHJ टूर्स मध्ये आपण नेहमीच धुमाकूळ घालतो. विचारूया हा लग्नाचा गोंधळ आज हास्यरसिकांना कसा वाटलाय? सोनाली मॅम. सुपर्ब. फार मजा आली. श्याम, तुला खास मला काहीतरी सांगायचंय. आता सीझन असा आहे की सगळेजण प्रवासात आहेत, तर माझे नेहमीचे ड्रायव्हर गावी गेलेत आणि त्यांच्या जागी एक अत्यंत रुबाबदार आणि ऑलमोस्ट बिझनेसमन वाटेल असा एक बदली ड्रायव्हर आले माझ्याकडे. आणि ते इतके दणादण फोन करून कोणाकोणाशी बोलत होते आणि मला काहीच समजत नव्हतं रे, काय बोलतायत आणि कोणाशी डीलिंग करतायत एवढं. तर त्यांना मी मध्येच एका सिग्नलला त्यांचा फोन शांत झाला तेव्हा मी विचारलं, तुम्ही कुठली भाषा बोलताय? तर त्यांनी असं तुच्छतेने माझ्याकडे बघितलं की एवढंही तुला कळू नये. आणि ते म्हणले, श्याम राजपूत कुठलेत माहितीये का? अरे बापरे. मी म्हणलं काय? तर तो म्हणला, श्याम राजपूत जी भाषा बोलतात ती भाषा मी बोलतोय. तू असा पोचलायस आणि तुझ्या नावाने ही भाषा ओळखली जाते, तर मला सॉलिड माझी कॉलर ताट झाल्यासारखं वाटलं. खूप छान, खूप कौतुक तुम्हा सगळ्यांचं, कारण तुम्ही सगळे मिळून एक असं यशस्वी प्रहसन घडवून आणता. मुली मस्त दिसतायत, मुलं खूल. व्हेरी नाईस. अतुल, तुला प्रत्यक्ष बघून खूप मज्जा आली, पण ईशा आणि ओंकार सुपर्ब. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. मला एका गोष्टीची दाद द्यावीशी वाटते की समाजामध्ये जे काही चालू आहे त्याचं थोडंसं दर्शन पण आपण या मंचावरती घडवतो. सिच्युएशनशिप हा नवीन शब्द आहे, नवीन टर्म आहे,
पण तीही आज इकडे त्यानिमित्ताने टच बेस केला विच वॉज व्हेरी नाईस. म्हणजे सिच्युएशनशिपला नाईस म्हणत नाही आहे मी, आपण त्या समाजामध्ये काय चाललंय ह्याचं एक दर्शन देतो, हे मला खूप आवडतं. सगळ्यांची कामं उत्तम, सगळे छान दिसत आहे. फिलिक्स विशेष, फारच आवडलं. अतुल दादा फार मस्त. मला असं वाटतं की एक स्पोर्टिंग स्पिरिट लागतं तुमचं ज्या प्रकारचं कॅरेक्टर होतं त्याच्यासाठी, आणि आय थिंक यू हँडल्ड इट वंडरफुली. मजा आली. थँक्यू.